नमस्कार व्यापारी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय. व्हिडिओ करायचं कारणही तसंच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की चहामध्ये खूप तेजी आलेली आहे. चहाचे रेट भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळं अक्षरशः माल मिळेनासा झालेला आहे किंवा जो माल मिळतोय त्याची क्वालिटी एवढी खास नाही आणि रेट खूप जास्त आहे. तर बरेच जण आपल्यापैकी हॉटेलला सप्लाय करणारे सेमी होलसेलर, रिटेलर ह्यांना बरीच अडचण येते. पण मित्रांनो, मला त्यात एक सांगायचं आहे की आत्ताची जी तेजी आहे, ॲक्च्युअलमध्ये तेजी आहे, तर त्याला एक अपॉर्च्युनिटी, संधी म्हणून समजा. ज्या मार्केटमध्ये आपण जात नाही आहे ना, त्या मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायला वाव आहे, अशी ह्या प्रकारची ही तेजी आहे. कारण ब्रँडेड कंपन्यांनी सगळ्यात सुरुवातीला रेट वाढवलेले आहेत आणि बरंच रेट वाढवलेले आहेत. त्यामुळं त्या मानाने लूज चहाचा जो दर असणार आहे ब्रँडेडपेक्षा हा कमी असणार आहे आणि क्वालिटी ही ब्रँडेडपेक्षा उजवी येणार आहे. आपल्याला फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की एकतर क्वालिटी चांगली द्यायची आहे आणि उधारीवर कंट्रोल करायचं आहे, तरच आपला निभाव लागू शकतो. आणि ह्या तेजीला पण ना एक संधी म्हणून समजा. ज्या मार्केटमध्ये आजपर्यंत तुम्ही गेलेला नाही आहेत ना, त्या मार्केटमध्ये तुम्ही एंट्री करा, हा माझा सल्ला आहे. तरी मित्रांनो, अप्पर आसामचे चहा, गार्डनचे चहा, निलगिरी याबद्दल काही पण रिक्वायरमेंट असेल, 5 किलो, 10 किलो, 1 किलो बॅग, अर्धा किलो बॅग, किंवा फेरीवाल्यांसाठी, हॉटेल सप्लायसाठी काही पण तुमची ऑर्डर असेल, रिक्वायरमेंट असेल, तर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपल्याकडं फ्री सॅम्पल पोचवायची पण सोय आहे. क्वालिटीचा माल मिळेल, क्वालिटी चेक करा आणि मग ठरवा. थँक्यू.